युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आज आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. आजच्या पॉईंटचं नाव आहे इस्टिमेशन ऑफ एरर. इस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, तर एररचा अंदाज. इस्टिमेशन म्हणजे अंदाज. तर पहिल्यांदा आपण बघूया की एरर म्हणजे काय. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एररबद्दल डिस्कशन केलं होतं. एरर इज ए डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. एरर म्हणजे काय, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूचा काय डिफरन्स आहे. म्हणजे ट्रू व्हॅल्यूमधून तुम्ही मेजर्ड व्हॅल्यू जर मायनस केली तर मिळणारा आन्सर हे आपली काय असणार आहे, एरर असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी सांगितलं की हा जो बोर्ड आहे व्हाईट बोर्ड, ह्याची लेंथ मेजर करा बाय युझिंग मीटर स्केल. मग तुम्ही जी लेंथ काय मेजर कराल त्या लेंथला आपण म्हणणार आहे मेजर्ड व्हॅल्यू. सपोज तुम्ही लेंथ मेजर केली आणि ती लेंथ तुम्हाला किती मिळाली, 5.3 मीटर. किती मिळाली, 5.3 मीटर. आणि हा बोर्ड ज्या कंपनीमध्ये तयार झालेला आहे त्या कंपनीकडून मी ह्याची समजा ह्या बोर्डची ॲक्च्युअल लेंथ मागवून घेतली. मी त्यांना म्हटलं की हा बोर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे ह्या बोर्डची एक्झॅक्टली लेंथ किती आहे. तर पॉसिबिलिटी काय आहे की आपल्यापेक्षा त्यांनी ह्या बोर्डची लेंथ एक्झॅक्टली मेजर करण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. लक्षात येते. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं की हा जो बोर्ड आहे ह्याची ॲक्च्युअल लेंथ किंवा त्या बोर्डच्या लेंथची ट्रू व्हॅल्यू किती आहे, तर 5.5 मीटर. सो दिस इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ अ लेंथ ऑफ दिस बोर्ड अँड दिस इज द मेजर्ड व्हॅल्यू जी तुम्ही मेजर केलेली आहे. अशा तऱ्हेनं ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये एक डिफरन्स आला. तो डिफरन्स किती आला, 5.5 मायनस 5.3, आणि तो तुम्हाला किती मिळणार आहे, तर 0.2 मीटर. सो दिस इज द एरर इन मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ धिस बोर्ड. ह्या बोर्डची लेंथ मेजर करताना तुमच्या मेजरमेंटमध्ये काही एरर आली. ती एरर किती आली, 0.2 मीटर. लक्षात येते. सपोज एक स्टुडंट आहे, त्यानं पुन्हा ह्या बोर्डची लेंथ मेजर केली आणि ती मेजर्ड व्हॅल्यू आली 5.6 मीटर. सो काय ना, ट्रू व्हॅल्यू किती आहे, ट्रू व्हॅल्यू तर 5.5 असणार आहे आणि मेजर्ड व्हॅल्यू आता किती आली, 5.6. सो 5.5 मायनस 5.6 दॅट इज मायनस 0.1. आता एरर काय आली, निगेटिव्ह आली. आणि ह्या केसमध्ये एरर काय आली होती, पॉझिटिव्ह आली होती. म्हणजे एरर निगेटिव्ह पण असू शकते आणि एरर पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते. सो दिस इज ऑल अबाउट एरर. एरर म्हणजे काय ते तुम्हाला समजलं. ओके, आता आपण बघूया इस्टिमेशन ऑफ एरर. त्यासाठी आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज मी तुम्हाला सांगितलं हा जो माझ्या हातामध्ये पेन आहे, ह्या पेनची लेंथ काय करा, तुम्ही मेजर करा. ओके, आणि ह्या पेनची लेंथ तुम्ही टोटल 4 वेळा मेजर करा. टोटल तुम्हाला किती रिडिंग्स मिळतील, 4. मग तुम्ही लेंथ मेजर केली. सपोज पहिल्यांदा तुम्हाला लेंथ मिळाली किती, L1, आणि ती मिळाली 3.5 मीटर. हे फॉर एक्झाम्पल म्हणून घेतो आपण. दुसऱ्या वेळी तुम्हाला लेंथ किती मिळाली, 3.6 मीटर. बघा, 3.5, 3.6. तिसऱ्या वेळी तुम्हाला सपोज ती लेंथ किती मिळाली, 3.4 मीटर. आणि शेवटी तुम्हाला लेंथ किती मिळाली, अगेन 3.5, 3.5, 3.6, 3.4 and again 3.5. These are the 4 readings of this length of a pen. आता ही रिडिंग्स तुम्ही घेतली, हे मेजरमेंट तुम्ही केलं, लेंथ मेजर केली. आता ह्या मेजरमेंटमध्ये, ह्या रिडिंग्समध्ये किंवा ह्या ऑब्झर्वेशन्समध्ये काही एरर आहे का, तर ऑब्व्हियसली एरर तर असणारच आहे. आता माझा क्वेश्चन तुम्हाला आहे की किती एरर आहे, तर तुम्ही आन्सर सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, कारण एरर फाइंड आउट करण्यासाठी फक्त मेजर्ड व्हॅल्यू असून उपयोग नाही. त्या तुमच्या 4 काय आहेत, मेजर्ड व्हॅल्यू. तुम्हाला ह्या पेनची ॲक्च्युअल लेंथ किंवा ट्रू व्हॅल्यू माहीत पाहिजे. ट्रू व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही काय करणार, ट्रू व्हॅल्यूमधून मेजर्ड व्हॅल्यू, ईच अँड एव्हरी मेजर्ड व्हॅल्यू काय करणार, मायनस करणार. आणि अशा पद्धतीने तुम्हाला 4 काय मिळतील, एरर मिळतील. कारण मेजर्ड व्हॅल्यू 4 आहेत, त्यामुळे एरर पण किती असणार, 4 असणार आहेत. पण तुम्हाला ट्रू व्हॅल्यू तर माहीत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी आपण काय करतो, ही जी 4 मेजरमेंट्स आहेत, ही जी 4 रिडिंग्स आहेत, ह्या 4ही रिडिंगचा आपण काय करतो, ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो किंवा त्याला आपण म्हणतो मीन व्हॅल्यू. आणि ती जी मीन व्हॅल्यू आहे, ती जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, त्या ॲव्हरेज व्हॅल्यूला आपण ट्रू व्हॅल्यू मानतो. आता असं काय करायचं, सपोज तुम्हाला मी आणखी एक्झाम्पल दिलं. एका टेबलची लेंथ आहे 5 मीटर. 5 मीटर म्हणजे काय झाली, त्या टेबलची जी लेंथ आहे तिची ट्रू व्हॅल्यू झाली. आणि तुम्ही ती लेंथ काय केली, 50 वेळा काय केली, मेजर केली.
मी टोटल किती रिडिंग झाली 50. मग एखादा स्टुडंट म्हणेल 5.1 मीटर, एखादा स्टुडंट म्हणेल 5.2 मीटर, एखादा स्टुडंट म्हणेल 4.9 मीटर, एखादा स्टुडंट ॲक्च्युअल मेजर करेल 5 मीटर. अशी तुम्ही किती रिडिंग घेतली, टोटल 50 घेतली. तर पॉसिबिलिटी काय असते किंवा प्रोबॅबिलिटी काय असते की तुमच्या 50 रिडिंगपैकी 25 जी रिडिंग असतात ती ट्रू व्हॅल्यूपेक्षा मोठी असण्याची शक्यता असते, म्हणजे पॉझिटिव्ह एरर असणार आहे. आणि 25 जे रिडिंग्स असणार आहेत त्याची प्रॉबिलिटी अशी आहे की ती रिडिंग्स त्या ट्रू व्हॅल्यूपेक्षा कमी, म्हणजे निगेटिव्ह एरर असण्याची शक्यता आहे. किंवा असं होईल की त्या 50 पैकी 10 रिडिंग्स तुमचे करेक्ट येतील 5 मीटर, ट्रू व्हॅल्यू किती आहे 5 मीटर, आणि 50 मेजर्ड व्हॅल्यूपैकी 10 मेजर्ड व्हॅल्यू किती आल्या 5 मीटर. पण राहिलेल्या 40 रिडिंगपैकी प्रोबॅबिलिटी काय असणार आहे की 20 रिडिंग्स हे 5 मीटरपेक्षा जास्त येतील आणि 20 रिडिंग 5 मीटरपेक्षा कमी येतील. लक्षात येते, ही प्रोबॅबिलिटी आहे किंवा आपण म्हणा की पॉसिबिलिटी आहे. मग आपण काय करणार, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली म्हणजे ॲव्हरेज काढला, ॲडिशन करायची. ॲव्हरेज कसं काढतो आपल्याला माहिती आहे. ह्या 50च्या 50 रिडिंग काय करा, ॲड करा, त्याला 50 काय करा, डिवाइड करा. मग असं केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह एररला निगेटिव्ह एरर कॅन्सल होते. त्यामुळे तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे, तुम्हाला जी मीन व्हॅल्यू मिळणार आहे, तुम्हाला जी ॲव्हरेज व्हॅल्यू मिळणार आहे ती ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज येते. लक्षात येते. त्यामुळे आपण काय करतो, ज्या ज्यावेळी तुम्हाला ट्रू व्हॅल्यू माहीत नसेल त्यावेळी तुमची जी मेजरमेंट्स आहेत, तुमची जी रिडिंग्स आहेत त्यांची ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची, मीन व्हॅल्यू काढायची आणि त्या मीन व्हॅल्यूलाच काय मानून चालायचं, तर ट्रू व्हॅल्यू. रिझन समजलं. ओके, आपण काय करूया, ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज काढू. ह्याला आपण म्हणूया यल मीन. ओके, यल मीन किती येणार, चौघांची ॲडिशन करा. 3.5 प्लस 3.6 प्लस 3.4 प्लस 3.5 आणि आपण किती करणार, डिवाइड किती करणार, नंबर ऑफ रिडिंग्स किती आहेत 4, तर 4 ने डिवाइड करा. सो वी गेट यल मीन इज इक्वल टू, ह्या सर्वांची ॲडिशन आली किती 14 अपॉन 4, 4 जर भागलं तर 4 त्रिक 12, 2 म्हणजे 4 पंचे 20. सो 3.5 इज ए मीन व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ दिस पेन. आणि ह्या मीन व्हॅल्यूलाच आपण म्हणतो ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा काय म्हणतो आपण, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी लेंथ. ह्या लेंथची काय झाली, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ओके, आता हे लेंथसाठी बघितलं. आता इन जनरल आपण फॉर्म्युला तयार करूया. सो वी हॅव एनी फिजिकल क्वांटिटी लाईक लेंथ, मास, टाइम. ओके, आणि ती लेंथ, मास आणि टाइम मेजर करताना आपण काय करणार, नंबर ऑफ रिडिंग्स घेणार आणि ती नंबर ऑफ रिडिंग्स आपण काय मानूया, सपोज A1, A2, A3 up to AN. These are the number of readings of a given physical quantity. जी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मेजर करायला सांगितलेली आहे. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर करायला सांगितली, लेंथ. तसं तुम्हाला इथं जी काय फिजिकल क्वांटिटी मेजर करायला सांगितलेली आहे त्या फिजिकल क्वांटिटीचे हे काय झाले, नंबर ऑफ रिडिंग्स. म्हणजे तुम्ही इथं n वेळा किंवा n टाइम्स तुम्ही रिडिंग घेतली. जसं इथं तुम्ही किती वेळा रिडिंग घेतली, 4 वेळा. तशी इथं किती वेळा घेतली, n टाइम्स म्हणजे n वेळा. लक्षात आलं. ओके, आता काय करूया, पहिल्यांदा आपण मीन व्हॅल्यू. ओके, मीन व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, त्याला आपण म्हणूया ए मीन. किती येणार, ए मीन सर्वांची ॲडिशन करा. A1 प्लस A2 प्लस A3 अप टू AN अपॉन नंबर ऑफ रिडिंग्स किती आहेत n. सो n न काय करा, डिवाइड करा. ओके, हेच आपण असं लिहू शकतो, ए मीन इज इक्वल टू, हा n इथं घ्या. सो काय होईल तो 1/n. 1/n. मग राहिलं काय, A1 प्लस A2 प्लस A3 अप टू AN. हे सगळ्या रिडिंगची काय ॲडिशन आहे. ॲडिशन आपण समेशनमध्ये लिहू शकतो. हे समेशनचं साईन आहे. पुढे आपण लिहिणार AI आणि आयची व्हॅल्यू, हा जो आय आहे तिची व्हॅल्यू काय घ्यायची, 1 पासून कुठपर्यंत घ्यायची, n पर्यंत. सो आय इज इक्वल टू 1 टू अप टू n. म्हणजे आयची व्हॅल्यू काय घ्या, 1 घ्या, A1 प्लस आयची व्हॅल्यू काय घ्या, 2 घ्या, A2 प्लस A3 प्लस लास्ट AN आणि आपण काय झाला n. सो दिस इज द मेन व्हॅल्यू आणि ह्या मेन व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. तुमच्या गिवन फिजिकल क्वांटिटीची काय झाली, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यूला आपण काय मानून चालणार आहे, ट्रू व्हॅल्यू. ओके, मेजर्ड व्हॅल्यू किती आहेत, n आहेत ना. बघा A1, A2, A3 अप टू AN ह्या सगळ्या काय आहेत मेजर्ड व्हॅल्यू. त्यांना आपण काय म्हणलं, मेजर्ड व्हॅल्यू म्हणा किंवा नंबर ऑफ रिडिंग्स म्हणा. ओके, आता
काय फाइंड आउट करू शकतो आता? ट्रू व्हॅल्यू मिळाली. ट्रू व्हॅल्यू म्हणजे इथं कोण असणार आहे? मीन व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू किती आहेत? एन आहेत. मग तुम्हाला एरर पण किती मिळणार? एन मिळणार. प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यूची तुम्ही एरर काढू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी विचारलं पहिल्या रिडिंगमध्ये किती एरर आहे, तर तुम्ही काय म्हणणार? मीन व्हॅल्यू म्हणजेच ट्रू व्हॅल्यू 3.5 मायनस 3.5 मेजर्ड व्हॅल्यू. बघा, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. मग 3.5 मायनस 3.5 0. सेकंड मेजरमेंट किती आहे? 3.6. ह्याच्यामध्ये किती एरर आहे? मीन व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू 3.5 मायनस 3.6 मायनस 0.1. इथे एरर किती आहे? 3.5 मायनस 3.4 0.1. 3.5 मायनस 3.5 0. लक्षात आलं? ही झाली एरर. पण आपल्याला काय बघायचं आहे? एरर नाही बघायचे, आपल्याला बघायचं आहे ॲब्सोल्यूट एरर. एरर आणि ॲब्सोल्यूट एररमध्ये थोडासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? ज्यावेळी आपण एरर घेतली तर मला सांगा, ह्या मेजरमेंटसाठी एरर काय आली? निगेटिव्ह आली ना. 3.5 मायनस 3.6 मायनस 0.1. आणि ह्या मेजरमेंटसाठी एरर काय आली? सॉरी, ह्या मेजरमेंटसाठी एरर काय आली? पॉझिटिव्ह. 3.5 मायनस 3.4 प्लस 0.1. ही झाली एरर. पण ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे साईन घेत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह एरर किंवा निगेटिव्ह एरर असं कन्सिडर करत नाही. म्हणजे फक्त आपण एररची काय घेतो? मॅग्निट्यूड घेतो. त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर. बघा, म्हणजे जर हिथं एरर किती असेल? 3.5 मायनस 3.6 मायनस 0.1. मग तुम्ही ॲब्सोल्यूट एरर किती म्हणणार? तर मायनस 0.1 म्हणायचं नाही, फक्त 0.1. लक्षात येते? म्हणजे इथं फक्त आपण काय घेणार? एररची काय घेणार? मॅग्निट्यूड. त्यालाच नाव दिलं आपण ॲब्सोल्यूट एरर. सो ॲब्सोल्यूट एररची डेफिनेशन काय झाली? एरर, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर काढण्याचा फॉर्म्युला हाच असणार आहे. फक्त एररची काय घ्यायची? मॅग्निट्यूड घ्यायची. सो वी गेट मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स magnitude of difference between, again काय येणार? ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आता ॲक्च्युली ट्रू व्हॅल्यू म्हणजे तुमची कोण असणार आहे? इथं मीन व्हॅल्यू ना. ट्रू व्हॅल्यू म्हणजेच कोण असणार आहे? तुमची मीन व्हॅल्यू. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, पुढे लिहून घ्या तुमचं तुम्ही, इज कॉल्ड ॲज ए ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे मीन व्हॅल्यूमधून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, इंडिव्हिज्युअल रिडिंग, इंडिव्हिज्युअल मेजरमेंट काय करायचं? मायनस करायचं. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. तर तुम्हाला काय मिळणार? प्रत्येक मेजरमेंटची काय मिळणार? ॲब्सोल्यूट एरर. जसं इथं तुम्ही काढू शकता ॲब्सोल्यूट एरर. तर ॲब्सोल्यूट एररचा सिम्बॉल आहे डेल्टा एल. डेल्टा L1. डेल्टा L1चा अर्थ काय असणार आहे? L1 म्हणजे फर्स्ट मेजरमेंट. फर्स्ट मेजरमेंटची ॲब्सोल्यूट एरर किती येणार? डेल्टा L1 इज इक्वल टू मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू किती आहे? 3.5 मायनस फर्स्ट मेजरमेंट इंडिव्हिज्युअल मेजरमेंट किती आहे? 3.5. सो वी गेट 0. आणि आपण कशामध्ये घेणार? मॉडमध्ये. मॉडचा अर्थ काय असणार आहे? साईन तुम्ही कन्सिडर करायचं नाही. एरर पॉझिटिव्ह आली किंवा निगेटिव्ह आली तर ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं नाही. सो सेकंड ॲब्सोल्यूट एरर डेल्टा L2 काय येणार? मीन व्हॅल्यू म्हणजेच ट्रू व्हॅल्यू म्हणजेच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू मायनस काय येणार? सेकंड इंडिव्हिज्युअल रिडिंग 3.6. आता हे जर अँसर ॲक्च्युली किती येतं? 3.5 मायनस 3.6 मायनस 0.1. मग तुम्ही किती लिहायचं? फक्त 0.1. मायनस साईन घ्यायचं नाही. डेल्टा L3 मॉडमध्ये 3.5, दिस इज मॉड. 3.5 minus 3.4 again 0.1 and last 3.5 minus 3.5 then 0 मीटर. आता हेच इकडं आपण कॉपी करूया. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. सो पहिल्या रिडिंग मधली ॲब्सोल्यूट एरर दॅट इज डेल्टा A1. ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट मेजरमेंट डेल्टा A1 इज इक्वल टू मॉडमध्ये काय येणार? मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू किती आहे? ए मीन. डिफरन्स म्हणजे वजाबाकी कोणामधलं? फर्स्ट मेजर्ड व्हॅल्यू दॅट इज A1. देन डेल्टा A2 काय येणार? ए मीन मायनस A2 अँड सो ऑन. लास्ट काय? डेल्टा AN इज इक्वल टू ए मीन मायनस AN.
सो इन दिस वे वी गेट n ॲब्सोल्यूट एरर, कारण रिडिंग्स किती आहेत, मेजरमेंट किती आहेत, n, त्यामुळे ॲब्सोल्यूट एरर पण किती असतात, n. म्हणजे प्रत्येक मेजरमेंटमधली तुम्हाला काय मिळाली, ॲब्सोल्यूट एरर. इथे किती मेजरमेंट्स आहेत, 4, त्यामुळे तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर पण किती मिळाले, 4. आता काय करूया, ह्या ज्या 4 ॲब्सोल्यूट एरर आहेत, ह्या 4ही ॲब्सोल्यूट एररचा आपण काय करूया, ॲव्हरेज काढू किंवा मीन काढू. त्याला आपण म्हणणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, अरिथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स. सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा मीन काढायचा, सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा ॲव्हरेज काढायचा. ॲव्हरेज काढणं आपल्याला माहिती आहे, आपण इथे ॲव्हरेजच काढला होता. काय काढणार, सगळ्या ॲब्सोल्यूट एरर ॲड करायच्या आणि नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एररनं डिवाइड करायचं. तसं इथं आपण काय काढू शकतो, डेल्टा एल मीन म्हणजे ॲब्सोल्यूट एररचा मीन. कसं काढणार, सगळ्या ॲब्सोल्यूट एरर ॲड करू, 0 प्लस 0.1 प्लस 0.1 प्लस 0, ह्या चौघांची ॲडिशन केली. आपण नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर किती आहेत, 1 2 3 4, 4ने डिवाइड करा. हे सॉल्व केल्यानंतर 0.1 प्लस 0.1 0.2 अपॉन 4, 4 भागा 0.05 मीटर. सो दिस इज मीन ॲब्सोल्यूट एरर. किती येणार, 0.05 मीटर. इथे काढू शकतो आपल्या एक्झाम्पलमध्ये मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. सगळ्या ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन करा. पहिली ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1, दुसरी डेल्टा A2, लास्ट डॉट डॉट अप टू लास्ट डेल्टा AN अपॉन नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर n. ओके, तर हे कसं लिहू शकतो, डेल्टा ए मीन इज इक्वल टू n, इथं घ्या 1/n, जसं इथं आपण लिहिलं होतं. राहिलं काय, डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 अप टू लास्ट डेल्टा AN. हे कसं येणार, समेशन डेल्टा AN, सॉरी समेशन डेल्टा AI, where I is equal to 1 up to n. So this is mean absolute error. Mean absolute error. I ची व्हॅल्यू किती घ्यायची, 1. सो डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3, लास्ट व्हॅल्यू किती घ्यायची, n, अप टू लास्ट डेल्टा AN, आणि आपण किती आहे, n. ओके, लास्ट रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. ओके, तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, तर हिचा पहिल्यांदा आपण रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करूया. या ठिकाणी त्यासाठी जरा थोडीशी आपण इथं जागा करूया. ही मीन ॲब्सोल्यूट एरर मिळाली, आपण हे आपण एरेज करू. एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काढायचे, रिलेटिव्ह एरर, RE म्हणजे रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असते, तुमची जी मीन ॲब्सोल्यूट एरर आहे, दिस इज द मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्या मीन ॲब्सोल्यूट एररला ज्यावेळी तुम्ही मीन व्हॅल्यू किती आहे 3.5 डिवाइड करता, तर तुम्हाला काय मिळते, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररला आणखी एक नाव आहे फ्रॅक्शनल एरर. काय नाव आहे, फ्रॅक्शनल एरर. म्हणजे फ्रॅक्शन असतो म्हणजे रेशो असतो. कुणाचा रेशो असणार आहे, इथं बघा, इथं लिहितो रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर. सो दिस इज द मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन. मीन ॲब्सोल्यूट एररला कशाने डिवाइड करायचं, तुमच्या मीन व्हॅल्यूनं. कुठं आहे मीन व्हॅल्यू, सो दिस इज द मीन व्हॅल्यू. सिंपल आहे. इट इज द रेशो ऑफ, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, डेफिनेशन बघा, इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. सिंपल आहे. लक्षात कसं ठेवायचं, रिलेटिव्ह एररला आणखी एक नाव आहे फ्रॅक्शनल एरर. फ्रॅक्शनलचा अर्थ तो रेशो असतो मीन ॲब्सोल्यूट एररचा आणि मीन व्हॅल्यूचा. मग इथं तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये रिलेटिव्ह एरर किती मिळेल, रिलेटिव्ह एरर किती आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर किती आहे, 0.05 मीटर अपॉन मीन व्हॅल्यू किती आहे बघा, एल मीन किती आहे, 3.5 मीटर. मीटरला मीटर कॅन्सल. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर मिळतंय 0.01428. सो ही जी आहे ही तुमची काय झाली, रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर. आणि लास्ट पॉइंट आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर, पर्सेंटेज एरर सिंपल आहे, रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय करा. सो वी गेट पर्सेंटेज एरर.
रिलेटिव्ह एरर किती आहे, डेल्टा ए मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू, ह्याला कितीनं मल्टिप्लाय करा, 100 मग आपल्या एक्झाम्पलमध्ये पर्सेंटेज एरर किती मिळणार, रिलेटिव्ह एरर किती आहे 0.01428, ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं 100 100 मल्टिप्लाय केल्यानंतर हे किती होणार 14.28, 2 डिजिट पुढे जाणार ना, 1 2 म्हणजे 1.428% किंवा अप्रॉक्सिमेटली तुम्ही फक्त काय म्हणू शकता 1.4%. सो 1.4% इज ए पर्सेंटेज एरर. तुमची जी मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटमध्ये एवढी पर्सेंटेज एरर आहे 1.4%. लक्षात आलं. आपण पॅरलल एक्झाम्पल घेतलं तुम्हाला समजण्यासाठी. हे एक्झाम्पलवरून तुम्हाला हे फॉर्म्युले कुठून आले हे एक्झॅक्टली समजलं असेल. आता तुम्हाला मी जर क्वेश्चन विचारला की आपण हा एक्सपेरिमेंट कशावरती केला होता, ही जी पेनची लेंथ होती त्या पेनच्या लेंथवर आपण हा एक्सपेरिमेंट केला होता. लक्षात येतंय बघा. तुम्ही जे 4 मेजरमेंट घेतले, 4 रिडिंग घेतली पेनची, L1 L2 L3 L4, ह्यांचा आपण ॲव्हरेज काढला, मीन व्हॅल्यू काढली, त्याला आपण नाव दिलं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, ती आली 3.5. नंतर ह्या मीन व्हॅल्यूला ट्रू व्हॅल्यू कन्सिडर करून प्रत्येक मेजरमेंटमध्ये तुम्ही एरर काढली, त्या एररला आपण नाव दिलं ॲब्सोल्यूट एरर. नंतर ॲब्सोल्यूट एरर पासून तुम्ही ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन करून त्याला 4 डिवाइड करून तुम्ही काय काढली मीन ॲब्सोल्यूट एरर, जी किती आली 0.05 मीटर. आणि या मीन ॲब्सोल्यूट एररला मीन व्हॅल्यूनं डिवाइड करून तुम्ही काय काढली रिलेटिव्ह एरर 0.014. आणि रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय केलं, रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय करून तुम्ही काय काढली पर्सेंटेज एरर, अँड विच इज 1.4%. लक्षात आलं. आता जर मी तुम्हाला विचारलं की ह्या पेनची लेंथ, एवढा तुम्ही सगळा एक्सपेरिमेंट केला, आता ह्या पेनची लेंथ ॲक्च्युअल आन्सर कसं तुम्ही लिहिणार, फायनल आन्सर तुम्ही कसं लिहिणार, किंवा ह्या पेनची लेंथ तुम्हाला एका लॅबमध्ये पाठवायची आहे, मग तुम्ही फायनल आन्सर त्यांना काय पाठवणार की बाबा ह्या पेनची लेंथ किती आहे. तर फायनल आन्सर लिहिण्याची पद्धत काय जरा बघूया आपण. इथं आपण वरती लिहूया. ओके, तर तुम्ही लेंथ कशी राहणार, तर तुम्ही मीन व्हॅल्यू म्हणजेच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. तर हे जे आन्सर आहे तुमचं ॲव्हरेज काढल्यानंतर हे तुमचं मी काय सांगितलं ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणूया फायनल लेंथ ऑफ धिस पेन इज 3.5 मीटर. बट ह्या आन्सरमध्ये थोडी एरर आहे. किती एरर आहे तर मीन ॲब्सोल्यूट एरर ती किती आली 0.05. बरं, ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर पॉसिबिलिटी काय तुम्हाला मी तेच सांगितलं, दोन्ही पण असू शकते, म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. म्हणून आपण लिहिताना कसं लिहिणार 3.5 प्लस मायनस मीन ॲब्सोल्यूट एरर दॅट इज 0.05 मीटर. ही लिहिण्याची पद्धत आहे, योग्य पद्धत आहे. म्हणजे त्या ज्या माणसाला तुम्ही हा डेटा पाठवला त्याला समजून जाईल की तुमच्या पेनची जी लेंथ आहे ती किती आहे 3.5 मीटर प्लस मायनस 0.05. म्हणजे तो काय करणार पहिल्यांदा 3.5 मधून 0.05 एकदा काय करणार मायनस करणार, आणि नंतर 3.5 मध्ये 0.05 काय करणार ऍड करणार. आता 3.5 मधून 0.05 मायनस केल्यानंतर काहीतरी आन्सर मिळेल इथं, आणि 3.5 मध्ये 0.05 ऍड केल्यानंतर काय आन्सर मिळेल. ह्या दोन आन्सरच्या मध्ये तुमच्या पेनची काय असणार लेंथ असणार आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादा डेटा असा मिळेल तर समजून जायचं हे जे आहे 3.5 मीटर ही त्या पेनची जी लेंथ आहे त्याची काय असणार आहे ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आणि पुढे जी लिहिलेलं असणार आहे प्लस मायनसच्या पुढे असणार आहे ती काय असणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. समजा मी असं लिहिलं, सपोज मास असं लिहिलं, तुम्हाला एका मित्र तुमच्या डेटा पाठवला, एका बॉडीचं मास मेजर केलं आणि ते मास त्याला तुम्हाला असं दिलं M इज इक्वल टू 2 प्लस मायनस 0.1 kg. तर तुम्हाला काय समजलं तर 2 kg हे काय झालं त्या बॉडीचं जे मास आहे त्याची ट्रू व्हॅल्यू मीन व्हॅल्यू मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, आणि प्लस मायनस 0.1 काय झाली ते मास मेजर करताना आलेली ॲब्सोल्यूट एरर मीन ॲब्सोल्यूट एरर 0.1 kg. म्हणजे त्या बॉडीचं मास तुम्ही किती कन्सिडर करणार 2 मायनस 0.1. 2 मायनस 0.1 म्हणजे किती 1.9 kg. 2 प्लस 0.1 म्हणजे 2.1 kg. तुम्हाला समजून जाईल की 1.9 पासून 2.1 यांच्यामध्ये त्या बॉडीचं काय मास आहे.
क्लिअर झालं? ओके, हे झालं आपल्या एक्झाम्पलसाठी. तर आपला फॉर्म्युला इथं इन जनरल काय तयार होईल, ही काय आहे तुमची मीन व्हॅल्यू. आपल्या इथं मीन व्हॅल्यू काय होती, ए मीन. ए मीन थोडं काय असणार आहे, प्लस मायनस काय असणार आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. सो दिस इज द मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन. सो प्लस मायनस डेल्टा ए मीन. आणि ही ह्याला मी काय नाव देतो, ए. आता इथं ए म्हणजे कोण असणार आहे, ह्या एला मी काय म्हणणार आहे, ह्या एचं नाव काय असणार आहे, दिस इज द ॲक्च्युअल मेजर्ड व्हॅल्यू ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. तुमची जी फिजिकल क्वांटिटी आहे तिची ही झाली ॲक्च्युअल मेजर्ड व्हॅल्यू. ती किती असणार आहे, ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. ए मीन म्हणजे ट्रू व्हॅल्यू, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, प्लस मायनस मीन ॲब्सोल्यूट एरर. मग ही लिहिण्याची योग्य पद्धत आहे. आता हे एक्झाम्पल तुम्हाला समजत असेल तर हे सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, तुमची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा ॲक्च्युअल तुमची मेजर्ड व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे बघा, ए मीन बिटवीन असं लिहूया. त्याचा अर्थ काय असणार आहे, द मेजर्ड व्हॅल्यू कुठली, ए इज लाईज बिटवीन, कुणाच्या मध्ये असणार आहे, ही मेजर्ड व्हॅल्यू आहे ना, हे कुणाच्या मध्ये असणार आहे, ए मीन मायनस, पहिला कुठलं साइन का, मायनस डेल्टा ए मीन टू, हिथून कुठपर्यंत, ए मीन पुन्हा कुठलं साइन घ्या, प्लस डेल्टा ए मीन. ह्या दोघांच्या मध्ये डेल्टा ई मीन मायनस डेल्टा ए मीन मायनस डेल्टा ए मीन पासून ए मीन प्लस डेल्टा ए मीन ह्या दोघांच्या मध्ये तुमची ही मेजर्ड व्हॅल्यू असणार आहे. जसं इथं आपल्याला सांगितलंय 3.5 मायनस 0.05 मीटर पासून 3.5 प्लस 0.05 मीटर ह्या दोघांच्या मध्ये तुमच्या पेनची ॲक्च्युअल लेंथ असणार आहे. सो दिस इज आवर मेजर्ड व्हॅल्यू. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल काय सांगायचं ते. ठीक आहे, बघून घ्या, ह्यातले फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, ह्याच्यावरती आपण पुढे जाऊन न्यूमरिकल्स बघणार आहोत. ओके, थँक्यू.